खालची एखादी पायरी मिस व्हायची, खड्ड्यात पडशील. बी शेफ, 2 जीवाची आहेस. मी हुशार आहे असं आम्हाला पण वाटलं होतं, पण अर्धवट डोक्याचीच आहेस. शिप्पारसी बाना कुठचा. हो राजश्री ढाले पाटील, मी काय त्या पंजाबरावची संजू नाही तुमची नसती टीम ऐकून घ्यायला. तेव्हा माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं. तिच्यापेक्षा मूर्ख आहेस तू. चोरी करायची अक्कल नाही तर नाही करायची चोरी. वहिनी साहेब, तुला काय वाटलं चोरी करताना फक्त त्या पोरीनच बघितलं तुला? म्हणजे 15,000 रुपये आम्ही तेव्हाच देऊ शकलो असतो, पण आम्ही देत नाही म्हणल्यावर तू कुठनं मॅनेज करतीस हे बघायचं होतं आम्हाला. दिसलं. आमचे आभार मानायला पाहिजेस. फक्त आभार नाही, आमचे पाय धुवून त्याचं पाणी प्यायला पाहिजेस. सगळं बघितलं आम्ही. तुझी चोरी पकडली जातीये लक्षात आल्यावर त्या नव्या मोलकरणीच्या शांताच्या सामानात आम्ही 15,000 रुपये ठेवून दिले. आमचं बजेट कोलमडून तुझ्यासाठी वाचवलंय तुला आम्ही. नाहीतर आजच या घरातून तुझं गो वेंट गॉन झालं असतं. येत आहे का लक्षात? येडी कुठची. खरं तर आमचे पाय धरायला पाहिजेस. धर पाय धर. होतं असं कधी कधी. काही मोहिमा फसतात, पण मी निदान त्या मोहिमा लढाया खेळायची तयारी तरी दाखवते. तुमच्यासारखी कामनाकाची धूळ झाडत बसत नाही इथं. इनमिन 3 दिवस झाले नाही मला या घरात, पण मी त्या पंजाबरावच्या पोरीला सगळ्यांसमोर खोटं पाडून माझी माफी मागायला लावली. जमलंय का तुम्हाला हे इतक्या वर्षात? एकतर आमच्यामुळं तू. हो, मी जे काही आहे ना ते माझ्यामुळे. तेव्हा उठ सूट माझं क्रेडिट खायला यायचं नाही. तुम्हाला ते जमायचं नाही. 15,000 आम्ही आधी दिले असते ना तर ही वेळ आलीच नसती. वेळेत काम करायला शिका आधी. इथं बसून नसता शहाणपणा शिकू नका. आली मोठी. बेबी मावशी, बेबी मावशी ते सर्वेश दादांना चिंचगुळाची आमटी करायला सांगितलीये, तर साधं वरण पण लावायला सांगू का? नाही, साधं वरण कशाला, चिंचगुळाची आमटीच सांग. बेबी मावशी, हा काय करत होतात तुम्ही? मी कुठं काय नाही ग. आणि आपण जेवायला बसलो ना की गरम गरम भात लावायला सांग. बेबी मावशी, तुम्हाला पत्रिका बघता येते, सुनेला पोरीसारखी माया लावता येते, पण असं हातचं राखून खोटं नाही बोलता येत.